नेहा, मी विचार करत आहे, आपण आपल्या मुलाचा सोनूचा वाढदिवस एवढ्या थाटामाटात साजरा करत आहोत, तर मग आपण माझ्या आईलाही गावातून का बोलावत नाही? आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तीही गावातून येईल आणि आई गावात एकटीच राहते, मग आईला सुद्धा आपण गावातून का बोलावू नये? जेव्हा शिवम त्याच्या पत्नी नेहाला सांगतो तेव्हा नेहा त्याच्यावर चिडते आणि बोलते, जेव्हाही मी पाहते तेव्हा तू आई आई म्हणत राहतोस. त्या म्हातारीला इथे बोलावण्याची काहीही गरज नाही. ती म्हातारी 50 रुपये घेऊन रिकाम्या हाताने येईल आणि जगाचा खजिना दिल्यासारखे दाखवेल. पत्नीचा राग पाहून शिवमचा रागही गगनाला भिडला आणि नेहाचे न ऐकता त्याने आई गीताजी यांना फोन लावला. आपल्या मुलाचा फोन पाहून गीताजी फोन उचलत आणि आनंदाने म्हणतात, बेटा, खूप दिवसापासून तुझी आठवण येत आहे. मी किती दिवस झाले तुझ्या फोनची वाट पाहत होती. काल मी पण तुला फोन केला होता, पण सुनबाईने फोन उचलला होता. ती सांगत होती की तू काही कामासाठी बाहेर गेला आहेस, त्यामुळे आपण बोलू शकत नाही. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, पण आई काल ऑफिसला सुट्टी होती, मी काल दिवसभर घरीच होतो ना, मला तुझ्या फोन बद्दल कळले ना. नेहाने मला सांगितलं. सुनेने मुलाला मुद्दाम सांगितले नाही हे गीताजींना समजले. तेव्हा गीताजी म्हणू लागल्या, बेटा, नातवाचा वाढदिवस 2 दिवसांनी येतोय. एकदा तुम्ही गावी या आणि आपण माझ्या नातवाचा वाढदिवस गावी साजरा करू. मला माझ्या नातवाचा वाढदिवस थाटामाटात साजरा करायचा आहे. माझ्या शेजारच्या वर्माजींच्या पत्नीने आपल्या नातवाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आणि सर्वांना लाडू वाटले. मलाही हे सगळं करावंसं वाटतं. शिवम जवळ उभी असलेली नेहा या सर्व गोष्टी ऐकत होती. ती रागात म्हणाली, हा गावात काय आहे? आई वाढदिवस साजरा करण्यासाठी गावातील 4 महिलांना बोलावून वाढदिवस करतील. त्यांना शहरातील मुलांचे वाढदिवस कसे साजरे केले जातात कुठे माहीत आहे? शिवम रागाने म्हणाला, नेहा, मी माझ्या आईशी बोलत आहे, तुझ्याशी नाही. त्यामुळे तुला व्यत्यय आणण्याची काहीही गरज नाही. असे म्हणत शिवम आईशी बोलू लागला. आई, मी म्हणत होतो की यावेळी मी सोनूचा वाढदिवस इथेच साजरा करत आहे आणि मी तुला फोन यासाठी केले आहे की तू ही वाढदिवसाला ये. आई, भविष्यात कधी संधी मिळाली तर आपण सोनूचा वाढदिवस आपल्या गावात साजरा करू आणि तू ही तुझी ही इच्छा पूर्ण कर. मी उद्या सकाळी तुला घ्यायला येतो, तू तुझे सामान बांध. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून गीताजी आनंदाने भरून गेल्या. मुलाने नातवाच्या वाढदिवसाला फोन करून बोलवले आहे. या आनंदामुळे त्या घरातील सर्व कामे पटकन करू लागल्या आणि त्यांनी पटकन तवा ठेवला आणि त्यांच्या नातू सोनूसाठी बेसनाचे लाडू बनवायला सुरुवात केली. कारण मागच्या वेळी सोनू घरी आला तेव्हा त्याला बेसनाचे लाडू खूप आवडले होते. आजी आजी बोलत दिवसभर तो बेसनाचे लाडू मागत होता. आजी, मला बेसनाचे लाडू दे म्हणत फिरायचा. दुसऱ्या दिवशी पहाटे शिवम आईला घ्यायला गावी आला तेव्हा आई पटकन सर्व कामात व्यस्त असल्याचे त्याने पाहिले. आईचा आनंद पाहून शिवम म्हणाला, आई, तू माझ्याकडे यायला इतकी आनंदी होत आहेस तर तू कायम माझ्यासोबत का राहत नाहीस? मी किती वेळा तुला सांगितले आहे, पण तू प्रत्येक वेळी नकार दिलास. तेव्हा आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून गीताजी विचार करू लागल्या की बेटा, तुझी आई तुझ्यासोबत राहावी असे तुला वाटते, पण सुनेला मला तुम्हा दोघांसोबत राहायचे नाही. मागच्या वेळी जेव्हा तू घरी आला होतास तेव्हा तू मला घरी घेऊन गेला होतास. मग माझ्यामुळे सुनेने किती भांडण केले आणि मग माझ्यामुळे माझ्या सुनेत आणि मुलामध्ये भांडण होऊ नये असे मला वाटते. मग अचानक शिवमने विचारले, आई, काय विचार करत आहेस? काही नाही बेटा, जोपर्यंत माझे हात पाय काम करत आहेत तोपर्यंत मी गावातच ठीक आहे. ज्या दिवशी मला चालता येणार नाही त्या दिवशी तू मला येऊन शहरात घेऊन जा. शिवम त्याच्या आईसोबत शहराकडे निघाला तेव्हा वाटेत गीताजी बोलल्या, बेटा, मी माझ्या नातवासाठी कोणतीही भेटवस्तू खरेदी करू शकली नाही. तू मला शहरातल्या बाजारात घेऊन चल. गावात मला कोणते चांगले भेटवस्तू भेटले नाही. मी कोणती भेटवस्तू घेतली तर माझ्या सुनेला ते आवडणार नाही. तेव्हा शिवम म्हणाला, ठीक आहे आई, इथून काही खरेदी करू नकोस. माझ्याबरोबर एक दिवस तू ये, मी तुला बाजारात नेईन. मग तू तुझ्या नातवासाठी तुला पाहिजे ते विकत घे. बोलत असताना आई आणि मुलगा दोघेही कधी शहरात पोहोचले तेच कळले नाही. ते जेव्हा घरी पोहोचले तेव्हा नेहा तिच्या खोलीत आराम करत होती. बराच वेळ बेल वाजवल्यानंतर नेहा उठली आणि बाहेर आली. औपचारिकतेसाठी तिने गीताजींच्या पायाला स्पर्श केला आणि आत गेली. गीताजी येऊन हॉलमधल्या सोफ्यावर बसल्या. काही वेळाने शिवमने तिघांसाठी चहा तयार करून आणला.
सून चहा प्यायला बाहेर आल्यावर गीताजी म्हणाल्या, सुनबाई नातू झोपला नसेल तर त्याला माझ्याकडे पाठव, मला त्याला भेटण्याची खूप इच्छा आहे आणि मी त्याच्यासाठी बेसनाचे लाडूही तयार करून घेऊन आली आहे, त्याला खूप आवडतात. तेव्हा नेहा पटकन म्हणाली, आई मोठ्या कष्टाने तो झोपला आहे, तो उठल्यावर तुम्ही त्याला भेटा. शेजारी बसलेल्या शिवमला नेहाच्या स्वभावाची चांगलीच जाणीव होती. ती अशी का बोलते हे त्याला माहीत होते. आपली आई घरी आली आहे हे तिला आवडले नाही हेही त्याला माहीत होते. मात्र काही वेळाने सोनू स्वतः खोलीतून बाहेर आला. आजीला समोर पाहून त्याने धावत जाऊन त्यांना मिठी मारली आणि म्हणाला, आजी तू कधी आलीस आणि मला कळलंही नाही. तर गीताजी म्हणाल्या, बेटा मी आत्ताच आली असे म्हणत त्यांनी डब्यातून बेसनाचे लाडू काढले आणि नातवाला दिले आणि म्हणाल्या, सोनू तुला बेसनाचे लाडू खूप आवडतात ना, बघ मी तुझ्यासाठी किती बेसनाचे लाडू बनवले आहेत. सोनूने एकाच वेळी 2 लाडू घेतले आणि आजीला आणखी लाडू मागू लागला. तर नेहा रागाने म्हणाली, आई त्याला इतके लाडू खाऊ देऊ नका, त्याचे पोट खराब होईल, त्याने इतकं गोड खाल्लं तर त्याच पोट दुखायला लागेल. तिने सोनूच्या हातातील 2 लाडू हिसकावले आणि समोर जमिनीवर ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यात फेकले आणि तिने सोनूला खोलीत ओढत नेले. तेव्हा सोनू खूप रडू लागला. शिवमही तिच्या मागे खोलीत गेला. तर नेहा आधीच बडबड करत होती की म्हणून मी तुझ्या आईला इथे बोलावत नाही, कारण त्या माझ्या मुलाला बिघडून ठेवतात, त्यांना इतके गोड लाडू खायला देण्याची काय गरज आहे. उद्या माझ्या मुलाला दातदुखी होऊ लागली तर तुम्हालाच दवाखान्यात न्यावे लागेल. तेव्हा शिवम त्याच्या बायकोवर जोरात ओरडतो आणि म्हणतो, काय बोलतेस नेहा तू, आईने ते लाडू देशी तुपाने बनवलेले आहेत आणि हे लाडू खाल्ल्यानंतर सोनूला कसे काय दातदुखी होईल, कारण ते लाडू जास्त गोड पण नाहीत. पण जेव्हा तू त्याला सकाळ संध्याकाळ चॉकलेट खाऊ घालतेस तेव्हा त्याला काही होत नाही का. खरं सांगू तुला लाडू खाऊन नव्हे तर चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात. तुला फक्त मूड खराब करण्याची संधी हवी असते. आता तू जा, आईला भूक लागली आहे, आम्हा दोघांसाठी जेवण वाढ. तेव्हा नेहा म्हणाली, तुम्ही जेवण करून आले नाहीत का, तुम्ही गावावरून तसेच रिकाम्या पोटी आले आहात का. मी घरात जेवण बनवले नाही, मी माझ्यासाठी आणि सोनूसाठी पिझ्झा ऑर्डर केला होता म्हणून मी जेवण केले नाही. मला वाटले की तुम्ही गावाला जात आहात आणि तुमच्यासाठी तुमच्या आईने जेवण बनवले असेल आणि मला वाटले की आई आणि मुलगा तुम्ही जेवल्यानंतरचे आल. नेहाचे म्हणणे ऐकून शिवम रागाने म्हणाला, आम्ही तिथून सकाळी 10 वाजता निघालो होतो तर आम्हाला पोहोचायला रात्र झाली आणि जर आम्ही जेवण करून आलो असतो तर सकाळ झाली असती. तुझ्या आळशीपणालाही मर्यादा आहेत. तुला जराही वाटले नाही का आम्ही गावातून जेवण नाही करून आलो तर आमचे काय होईल. तू आम्हाला जेवण नाही बनवणार तर काय शेजारचे आम्हाला जेवण बनवतील का. तू किती आळशी झाली आहेस. हे ऐकून नेहा रागाने म्हणाली, हो हो आता तुझी आई आली आहे, तू माझ्याशी रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भांडशील. आपल्या सुनेचा मोठा आवाज ऐकून गीताजींनी आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाल्या, बेटा शिवम मला भूक नाही आणि माझे पोट 2 दिवस बरे नाही, मी आज जेवणार नाही. मी सकाळी खूप जास्त नाश्ता केला होता, मी बेसनाचे लाडू खाईन आणि पाणी पिईन. आपल्या सून आणि मुलामध्ये जास्त भांडण होऊ शकते या भीतीने गीताजींनी जेवण करण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी नेहा शिवमला म्हणाली की आज मला मार्केटला घेऊन चला, मला थोडी खरेदी करायची आहे. शिवमनेही आनंदाने नेहाला हो म्हटलं. ठीक आहे नेहा तू तयार हो, आपण सर्वांना आमंत्रित केले आहे पण वाढदिवसाची खरेदी केली नाही. आपली तयारी अजूनही अपूर्ण आहे. पार्टीसाठी आपण बुक केलेल्या हॉटेलमध्ये जाऊन एकदा त्याचा मेनूही ठरवायला जायचा आहे आणि तुला जे काही शॉपिंग करायची आहे ते तू कर. मग नेहा गीताजींना म्हणाली, आई मी सकाळी नाश्ता बनवला होता, तुम्ही दुपारचे जेवण तयार करा, आज मी माझा संपूर्ण दिवस खरेदीसाठी घालवणार आहे. तर गीताजी म्हणाल्या, ठीक आहे सुनबाई तुम्ही आरामात शॉपिंग करा, मी जेवण बनवते. जेव्हा सून आणि मुलगा खरेदीसाठी निघू लागले तेव्हा गीताजींना आठवलं की त्यांनाही आपल्या नातवासाठी भेटवस्तू खरेदी करायची होती. त्या मुलाला आणि सुनेला म्हणाल्या, बेटा तुम्ही जाणार आहात तर मी तुम्हाला पैसे देते, तुम्ही सोनूसाठी त्याच्या आवडीची भेटवस्तू आणा. असे म्हणत गीताजींनी 1000 रुपये आपल्या सुनेला दिले. दुसऱ्या दिवशी सोनूचा वाढदिवस होता. सोनूच्या वाढदिवसाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू होती. सोनू संपूर्ण अंगणात आवाज करत फिरत होता. कधी तो आजीच्या मांडीवर बसायचा तर कधी वडिलांच्या खांद्यावर चढायचा.
संध्याकाळपर्यंत सगळे यायला लागले. गीताजी पार्टी हॉलमध्ये जात असताना अचानक सोनू धावत आला आणि त्याच्या हातातून गीताजींच्या साडीवर कोल्ड ड्रिंक पडले. गीताजींची साडी अचानक चिकट झाली. ती फिकट पिवळ्या रंगाची साडी होती. अनेक ठिकाणी कोल्ड्रिंकचे डाग दिसत होते. पाण्याने धुतल्यानंतरही डाग गेले नाही. तेव्हा गीताजी त्यांच्या सुनेकडे गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, माझी संपूर्ण साडी खराब झाली आहे. आता माझ्याकडे चांगली साडी नाहीये. तुझ्याकडे साडी असेल तर मला घालायला दे. मी बाजारातून एवढ्या लवकर विकतही घेऊ शकत नाही. तर नेहा म्हणाली, आई, माझी साडी तुमच्यासारखी स्वस्त नाही. मी माझी प्रत्येक साडी ड्राय क्लीन करून घेते आणि तुमची इतकी महाग साडी नेसायची लायकी नाही. तुम्ही तुमच्या साडीला कोल्ड्रिंकने खराब केली आणि मी माझी साडी जर तुम्हाला दिली तर तुम्ही तर वाटच लावून टाकाल. म्हणून मी तुम्हाला माझी साडी देणार नाही. शिवम दारात उभा राहून त्याची बायको आणि आईचे संभाषण ऐकत होता. तो पटकन जवळच्या दुकानात गेला आणि आईसाठी एक साडी आणली. परत आल्यावर शिवमच्या हातात नेहाला एक पॅकेट दिसले आणि त्यात काय आहे ती त्याला विचारू लागली. तर शिवम म्हणाला, अरे तू लवकर गेस्ट हाऊसवर जा. सगळे नातेवाईक तिथे येणार आहेत आणि त्यांना वेलकम करायला तिथे कुणीतरी असायला हवं. आणि इतका उशीर झाला तरी आपण सगळेजण इथेच आहोत. हे बरं वाटत नाही. असं म्हणत शिवमने नेहाला पटकन गाडीत बसवलं आणि हातातलं पॅकेट आईच्या हातात दिलं. तो आपल्या आईला म्हणाला, आई, तू पटकन ही साडी नेस. मी तुझ्यासाठी नवीन साडी आणली आहे. गाडीत बसलेल्या नेहाने हे सर्व पाहिले तेव्हा ती खूप चिडली. ती गाडीतून खाली उतरून सरळ आत आली आणि बॉक्समधून साडी काढताना म्हणाली, शिवम, तू तुझ्या आईसाठी 5,000 रुपयांची साडी घेतलीस आणि मला एकदाही विचारले नाहीस. तू सतत आई आणि आई म्हणत राहा. तुला तुझ्या आईसाठी हे करायचं होतं तर तू माझ्याशी लग्न का केलंस? तुला तुझ्या आईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ऐकायच्या होत्या तर तू माझ्याशी लग्न का केलेस? नेहाचे म्हणणे ऐकून शिवमला खूप राग आला. तेव्हा तो तिला म्हणाला, नेहा, तू हे काय बोलतेस? तुझी जागा वेगळी आहे आणि माझ्या आईची जागा वेगळी आहे. मी तुला काहीही खरेदी करण्यापासून रोखले नाही. मी काल तुला हवी असलेली सर्व खरेदी करून दिली. तू मला एक सांग, मी तुला एकदाही नकार दिला का? पण आज जेव्हा मी माझ्या आईसाठी काही किमतीची साडी आणली आहे तेव्हा तुला राग का येतोय? काल तू 20,000ची खरेदी करून आलीस तेव्हा आई काहीच बोलली नाही. तू घरात आरामात राहायला शिक. प्रत्येक गोष्टीत तुलना करणे थांबव. आई आई असते आणि पत्नी पत्नी असते. दोघांचीही कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा माझा प्रयत्न आहे. जर मी तुला काही कमी दिले तर तू माझ्याकडे तक्रार कर. इतक्या चांगल्या वेळीही सून आणि मुलामध्ये पुन्हा वाद सुरू झाला होता. हे बघून गीताजींना खूप वाईट वाटलं. त्या साडी बाजूला ठेवून म्हणाल्या, बेटा, माझी ही साडी सुखली आहे. आता मला ती साडी घालायला काहीच हरकत नाही. तू ही साडी तुझ्या बायकोला दे. तर शिवम म्हणाला, नाही आई, मी ही साडी तुझ्यासाठी आणली आहे आणि तू ती नेसशील. मी इतके पैसे कमावतो तर मी माझ्या आईसाठी एक साडी ही घेऊ शकत नाही का? मला माझ्या आईसाठी एक साडी घ्यायची असली तरी मी माझ्या बायकोला विचारू का? जेव्हा मी माझ्या पत्नीला लाखोंची खरेदी करून देतो. त्यामुळे आई, मी नेहाला समजायला हवे असे तू काहीही बोलू नकोस. तिची खरेदी मी आनंदाने पूर्ण करून देतो. मी माझ्या आईसाठी साडी विकत घेतली तर तिला काय होते? नेहाला तिचा स्वभाव बदलावा लागेल. आई, मला तिचा हा स्वभाव अजिबात आवडत नाही. शिवमचे बोलणे ऐकून नेहा तिथून पाय थबकत निघून गेली. गीताजी विचार करू लागल्या की माझ्यामुळे माझ्या सुनेमध्ये आणि मुलामध्ये भांडण झाले. त्यांनी विचार केला की नातवाचा वाढदिवस होताच त्या परत गावी जाणार. पण मुलाच्या मनात काही वेगळेच होते. शिवम खूप हुशार आणि खूप चांगला मुलगा होता. त्याने पतीची कर्तव्ये चांगल्या प्रकारे केले होते आणि आपल्या आईचा आदर आपल्या बायकोने कसा करावा हे देखील त्याला माहीत होते. एका व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्याला दुःखी करायचे नव्हते. त्यामुळे मनातल्या मनात त्याने नेहाला धडा शिकवायचे ठरवले. कारण नेहाच्या या छोट्या गोष्टींमुळे तो खूप दुःखी झाला होता. सोनूच्या वाढदिवसाची पार्टी मोठ्या थाटामाटात साजरी झाली. पण पूर्ण पार्टीमध्ये नेहा सतत बडबड करत होती. ती सतत बडबड करत होती की तिच्या सासूने 1,000चे गिफ्ट दिले मात्र सासूला 5,000ची साडी मिळाली. असा विचार ती करत होती. ती ना त्यांच्याशी नीट बोलली ना त्यांच्या खाण्यापिण्याची विचारणा केली. दुसरीकडे शिवम दोन्ही बाजूंमध्ये समन्वय राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता. दुसऱ्याच दिवशी गीताजी आपल्या मुलाला म्हणाल्या,
बेटा, माझ्या नातवाचा वाढदिवस झाला आहे आणि आता मला परत गावी जायचे आहे. हे ऐकून नेहा खूप खुश झाली, पण शिवम म्हणाला, आई, तू गावाला जाऊन काय करणार आहेस? अगं, आता तुझ्यात हिंमत नाही आणि तुला तिकडे बघायलाही कोणी नाही. तुला कधी अस्वस्थ वाटलं तर तुला तिकडे औषध द्यायलाही कुणी नाही. आता तू कुठेही जाणार नाहीस. तू माझ्याबरोबर शहरात राहशील. हे ऐकून नेहा रागाने म्हणाली, त्यांना गावाला जायचं आहे तर जाऊ द्या ना, तुम्ही का रोखता? मग शिवम रागाने म्हणाला की मी माझ्या आईला परत गावी जाऊ देणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे नेहा. शिवमला राग आलेला पाहून नेहा थोडी शांत झाली, कारण याआधी तिने शिवमला एवढ्या रागात पाहिला नव्हता. शिवमने आईचा हात धरला आणि आईला खोलीत घेऊन गेला. जेव्हा त्याने आईच्या हाताला हात लावला तेव्हा त्याला समजले की आईला खूप ताप आला आहे. तेव्हा तो आईला म्हणाला, आई, तुझे शरीर तापाने जळत आहे आणि तू मला सांगितलेही नाहीस की मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तर गीताजी म्हणाल्या, नाही बेटा, डॉक्टरांना दाखवायची गरज नाही. मी तापाचे औषध घेतले होते. काही वेळात ताप निघून जाईल. असे बोलून गीताजी विश्रांतीसाठी खोलीत गेल्या. इकडे शिवमही त्याच्या ऑफिसमध्ये गेला. संध्याकाळी ऑफिसमधून शिवम परत आल्यावर त्याने पाहिलं नेहा सजून कुठेतरी जाण्याच्या तयारीत बसली होती. तर शिवमने विचारले, काय झाले नेहा, तू कुठेतरी चालली आहेस का? तेव्हा ती म्हणाली, हो, आज माझ्या आईने आपल्या दोघांना जेवायला बोलावले आहे. तू सुद्धा पटकन हात आणि पाय धुवून कपडे बदलून घे आणि मग आपण जाऊया. नेहाने सांगितल्यावर शिवम म्हणाला, नेहा, तू तुझ्या आईच्या घरी जा, मी येऊ शकत नाही. आपण का जाऊ शकत नाही? नेहाने विचारल्यावर शिवम म्हणाला, माझ्या आईची तब्येत बरी नाही हे तुला दिसत नाही का? मी तिला एकटे सोडू शकत नाही. तर नेहा म्हणाली की तुझ्या आईला तर फक्त थोडा तापच आला आहे आणि म्हातारपण आले की तब्येत थोडीशी बिघडायला लागते. म्हातारपणी हे सर्व काही घडते. तू तुझ्या आईचा एवढा का विचार करतोस? तू फक्त माझ्या आईचा विचार कर. तिने आपल्यासाठी जेवण बनवले आहे, त्या शिजवलेल्या जेवणाचे काय होईल? तर शिवम म्हणाला, तुला जायचे असेल तर तू जा, मी नकार देणार नाही, पण मी आईला या अवस्थेत सोडून कुठेही जाणार नाही. असे म्हणत तो आईच्या खोलीत जाऊन आईची प्रकृती कशी आहे असे विचारू लागला. नेहा तर सकाळपासून रागावून बसली होती. आता जेव्हा शिवमने आईच्या घरी जेवायला जाण्यास नकार दिला तेव्हा ती अजून संतापली आणि ती म्हणाली की जर मला माहीत असते की तू तुझ्या आईचा इतका गुलाम आहेस तर मी तुझ्याशी लग्नच केले नसते. तुला आयुष्यभर तुझ्या आईसोबत राहायचे होते तर माझ्याशी लग्न करायची काय गरज होती? आणि तुम्ही दोघे मी नसताना काय बोलताय ते मला कळत नाही का? तुम्ही नक्कीच माझ्याबद्दल वाईट बोलत असतील. तुझी आई आल्यापासून तू मला कमी वेळ देतोस. नेहाचे बोलणे ऐकून शिवम रागाने म्हणाला, नेहा, मी जरा वेळ आईशी बोललो तर तुझा चेहरा का लाल होतो आणि तुला नेहमी वाटतं की मी तुझ्याबद्दल वाईट बोलतोय. आग, तुमच्याशिवाय जगात अनेक गोष्टी आहेत. मी तुला कशाला वाईट बोलू? नेहा, मी तुला सांगतोय की आईची तब्येत बरी नाही. मी तिला एकटीला सोडणार नाही. तेव्हा गीताजी तिथे आल्या आणि आपल्या मुलाला म्हणाल्या, तू माझ्यासाठी का भांडतोस? आता माझी तब्येत ठीक आहे. आईच्या सांगण्यावरून शिवम नेहाच्या आई वडिलांच्या घरी गेला. पती पत्नी दोघेही रात्री 10च्या सुमारास परतले. त्या दिवशी रात्रभर शिवमला झोप आली नाही, कारण सगळं व्यवस्थित करूनही त्याची बायको त्याच्यावर खुश नव्हती. शिवम स्वतःशीच म्हणाला, ती नेहमी तक्रार का करते? तू मला कधीच वेळ देत नाहीस. ती जेव्हा आई आली तेव्हापासून रागात राहते. आई येऊन किती दिवस झाले आहेत तरी ती आईशी 5 मिनिटेही बोलली नाही. मात्र ती तिच्या आई वडिलांशी 5-5 तास फोनला चिकटून राहते. तेव्हा मी काही बोलत नाही. आता पाणी माझ्या डोक्यावरून चालले आहे. मला काहीतरी करावे लागेल. सकाळी उठल्यावर शिवम नेहाला म्हणाला, नेहा, तू माझी तक्रार करत आहेस ना? मी तुला वेळ देत नाही, म्हणून आज मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. आपण दोघे चित्रपट पाहायला जाऊ. हे ऐकून नेहा आनंदाने चित्रपट पाहण्यासाठी तयार झाली. तितक्यात नेहाच्या आईचा तिच्या आई वडिलांच्या घरून फोन आला. नेहाची आई फोनवर रडायला लागली आणि नेहाला म्हणाली की नेहा, तुझ्या वडिलांची तब्येत खूप खराब झाली आहे, लवकर घरी ये. नेहाने शिवमला सांगितले की मला आईच्या घरी जावे लागेल, माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही. तर शिवम लगेच म्हणाला, नेहा, तुझे वडील म्हातारे झाले आहेत, त्यामुळे म्हातारपणातही हे सर्व सुरू आहे आणि तुझी आई त्यांना पाहण्यासाठी आहे ना. आज मी तुझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. आज मी तुला वेळ देत नाही ही तुझी तक्रार आहे ना?
माझा आजचा संपूर्ण वेळ तुझ्यासाठी आहे. तुझ्या बाबांकडे जाण्यात मी विनाकारण माझा वेळ वाया घालवणार नाही. तेव्हा नेहा म्हणाली, कसल्या गोष्टी बोलताय तुम्ही? माझे वडील आजारी आहेत आणि तुम्हाला चित्रपट पाहायचा आहे. पण शिवमने नेहाचे काहीही ऐकले नाही आणि तिला चित्रपट पाहायला घेऊन गेला. दुसरीकडे त्याने गुपचूप सासरच्या घरी फोन करून सासऱ्याची विचारपूस केली की तिथे सर्व काही ठीक आहे ना. पण इथे नेहाचा मूड सिनेमा पाहण्यात कमी आणि आई वडिलांच्या घरी जास्त होता. माझे वडील बरे असतील ना असे तिला वाटत होते. त्यांना काय झालं असेल माहीत नाही. मी त्यांना एकदा फोन करून विचारते. नेहाने तिच्या बॅगेतून फोन काढताच शिवमने तो बंद केला. हे सर्व पाहून नेहा रागाने बोलली, हे काय शिवम, माझ्या वडिलांची घरी तब्येत ठीक नाही आणि तुम्ही मला बोलू देत नाहीत. मी तुमच्याशी लग्न केले आहे, तू मला विकत घेतले नाहीत. माझ्या आईवडिलांच्या दुःखात मी का साथ देऊ नये? मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या आजारपणात त्यांना पाहणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही मला त्यांना पाहण्यास मनाई करू शकत नाही. तेव्हा शिवम म्हणाला, नेहा तू अगदी बरोबर बोलत आहेस. इतकी वर्षे मी तुला सांगतोय की मी तुझ्याशी लग्न केले, तू मला विकत घेतलं नाहीस. जेणेकरून मी तुझ्या तालावर नाचत राहीन. मी तुझ्या तालावर नाचलो नाही तर तू घरात कलह निर्माण करतेस. मी पण माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्याशिवाय तिला कोणाचाही आधार नाही, बाबाही नाही. निदान तुझ्या वडिलांकडे तरी तुझी आई आहे आणि नवरा बायकोची जोडी एकत्र असते. माझ्या आईला वडीलही नाहीत. मी त्यांना साथ दिली नाही तर कोण देणार? जर तुला माझ्या आईची काळजी नसेल तर मीही तुझ्या वडिलांची काळजी का करू? त्यांना स्वतःवर सोड आणि प्रत्येक बाबतीत आईबद्दल बोलू नकोस. आणि आता तू माझ्याशी लग्न केले आहेस, तुला माझे नियम पाळावे लागतील. आजच्या आधी मी तुला कधी तुझ्या आई वडिलांच्या घरी जाण्यास मनाई केली नव्हती. तुला वाटेल तेव्हा तू जायची. तुला स्वतःसाठी सर्व स्वातंत्र्य हवे आहे. मग तू हे माझ्यावर सर्व काही का करतेस? तुझी आई आई आहे आणि माझी आई ऐवजी परकी आहे. इतका भेदभाव मी सहन करू शकत नाही. तू माझ्या आईची सेवा करू शकत नाहीस आणि तिच्याशी चांगले वागू शकत नाहीस. त्यामुळे मी पण तुझ्या आई वडिलांना का साथ देऊ? एकतर तू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर किंवा तू तुझ्या वस्तू पॅक कर आणि कायमचे तुझ्या आई वडिलांच्या घरी जा. शिवमचे असे रूप पाहून नेहा थक झाली. काही वेळ ती बोलायची थांबली. मग तिला वाटू लागलं की शिवम खरं बोलतोय. त्याची आई आजारी होती तरीही मी आईला सोडून आई वडिलांच्या घरी गेली. असा विचार करतच नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आजचे हे अश्रू पश्चातापाचे अश्रू आहेत असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते. शिवमसमोर हात जोडून ती म्हणू लागली, बघा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कारण मी तुझ्या आईला माझी आई मानले नाही आणि त्यांच्याशी इतका भेदभाव केला. पण आज तू माझे डोळे उघडलेस. आजपर्यंत मी तुझ्या आईशी जे काही वागलो ते चुकीचे आहे. मला क्षमा करा. नेहा बराच वेळ रडत राहिली. तर शिवम म्हणाला, नेहा मला हेच समजवायचे होते की तू मला वाईट दिसत नाहीस. मला पण तू खूप आवडतेस. पण आईनेही मला जन्म दिला. मी माझ्या आईला एकटे कसे सोडू शकतो? आई जशी पत्नीची जागा कधीच घेऊ शकत नाही, त्याचप्रमाणे पत्नी कधीही आईची जागा घेऊ शकत नाही. म्हणूनच तुम्ही दोघेही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. आता तू पटकन जेवण उरकून घे, मग आपण तुझ्या आईबाबांच्या घरी जाऊ. बाबांनाही डॉक्टरांना दाखवावे लागेल. हे ऐकून नेहा पटकन जेवण उरकून आई वडिलांच्या घरी पोहोचली. तिने पाहिले की तिची आई रडत होती आणि वडील बेशुद्ध पडले होते. शिवमही खूप घाबरला आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला आणि सासूला सांगितले, आई तुमचा मुलगा जिवंत असेपर्यंत तुम्ही अजिबात काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. शिवम वडिलांचा हात इतक्या प्रेमाने पकडून डॉक्टरकडे घेऊन जातो. त्यांची पूर्ण काळजी घेत आहे. कधी औषधी द्यायला धावतो, कधी कधी तो तिच्या वडिलांच्या डोक्याला हात लावतो. हे सर्व पाहून नेहाच्या डोळ्यात पाणी आले. कारण नेहाने खूप चुकीचे केले होते. ती खूप भेदभाव करत होती. शिवमने तिच्या आई वडिलांशी कधीही भेदभाव केला नाही. मलाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मला ते समजायला खूप वेळ लागला. शिवम नेहाच्या वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन आला तेव्हा नेहा शिवमला म्हणाली, शिवम आता बाबा बरे आहेत, चला घरी जाऊया. तर शिवम म्हणाला, तुला तुझ्या आई वडिलांसोबत राहायचं असेल तर राहा, मी एकटाच आईकडे जाईन. तर नेहा म्हणाली, नाही शिवम, वडिलांची तब्येत आता ठीक आहे आणि मी तुझ्यासोबत घरी येते. कारण घरीही आईंची तब्येत बरी नाही.
मग थोड्या वेळाने वाटेत फळांचा स्टॉल पाहून नेहा म्हणाली, थांबा, मी आईंसाठी फळांचा रस घेते आणि काही फळे घेऊन येते. नेहाचे असे बोलणे ऐकून शिवमला खूप आनंद झाला. घरी पोहोचताच नेहा थेट गीताजींच्या खोलीत गेली. गीताजी आजारी असतानाही त्या आपल्या नातवाच्या मागे पुढे करत खाऊ घालत होत्या. सोनू त्यांना खूप त्रास देत होता, पण तरीही त्या हसत होत्या. हे सर्व पाहून नेहाचे डोळे भरून आले. ती म्हणाली, आई, आता तुमची तब्येत कशी आहे? सकाळपासून काही खाल्ले आहे की नाही? मी तुमच्यासाठी फळे आणली आहेत, काही फळे खा, आराम मिळेल. असे म्हणत नेहाने सासूचा हात धरला आणि त्यांचा ताप तपासू लागली. आता आईला हलकासा ताप होता. आपल्या सुनेचे बदललेले वागणे पाहून गीताजी थक्क झाल्या. त्यांनी आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहिले तेव्हा तो हसत म्हणाला, आई, आजपासून तुला तुझ्या सुनेचे हे रूप बघायला मिळणार आहे. तर नेहा पण हसली आणि म्हणाली, हो आई, आता तुम्ही आमच्या सोबत राहा. आता आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. असे म्हणत नेहाने आपल्या कृत्याबद्दल त्यांची माफी मागितली. आज गीताजी आपल्या सुनेचे बदललेले वागणे पाहून खूप खुश झाल्या आणि आनंदाने तिला माफ केले. आता घरात सर्वजण छान राहू लागले. नेहा देखील तिच्या सासूची खूप चांगली काळजी घेऊ लागली. मित्रांनो, कुटुंबाचा मुलगा असणं सोपं काम नाही, कारण लग्नानंतर त्याला प्रत्येक गोष्ट काळजीने करायची असते. आई रागावू नये, बायकोला राग येऊ नये म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवावे लागते. तर मित्रांनो, तुम्हाला शिवमचा निर्णय कसा वाटला? जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.